शेतकरी बंधूंनो नमस्कार। सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण सप्ताह हा सेवा सप्ताह म्हणून आयोजित करण्यात येत आहे। मंडळी, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागील 6 वर्षापूर्वी केंद्रामध्ये जे सरकार प्रस्थापित झालं, याच सरकारने विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत। विशेषतः कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना राबवलेल्या दिसतात। मंडळी, शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देणारी पीक विमा योजना असेल किंवा सेंद्रिय शेतीच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थिर असा हमीभाव देणारी योजना असेल, अशा अनेक योजना राबवलेल्या आहेत। याचपैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी किंवा त्यांचा आर्थिक स्तर उंचावणारी अशी एक योजना आहे, ती म्हणजे पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना। ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचे लाभार्थी नेमके कोण आहेत, या संदर्भात आजच्या कार्यक्रमात आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे। आणि त्याकरताच आजचा आपण विषय घेतलेला आहे प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना। मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो। आपल्याकडे आलेले आहेत विनय कुमार आवटे साहेब। आवटे साहेब, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। विनय कुमार आवटे साहेब हे पुणे येथील कृषी आयुक्तालय इथे कृषी गणना विभागात ते विशेष आयुक्त म्हणून उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत। सर, आपला आजचा विषय आहे प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना। बरोबर। मुळात ही योजना केव्हा सुरू झाली आणि 2022 पर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट व्हावं असा एक सरकारने निश्चय केलेला आहे, तर याच योजनेचा हा एक भाग आहे का? निश्चितच ही योजना जी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, याला म्हटलं जातं की शेतकऱ्याला सन्मान देण्याचं प्रावधान जे आहे ते या योजनेमध्ये आहे। आणि ही फेब्रुवारी 19 मध्ये जी सुरू झाली आणि त्याचं जी डेट जी होती ती 1 डिसेंबर 2018। आणि या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्याला डीबीटीच्या माध्यमातून काही पैसे निधीच्या स्वरूपामध्ये मदत देणं आणि जेणेकरून ती मदत जी आहे त्याला शेतीविषयक विविध निविष्ठांचा वापर करणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि आपलं कृषी उत्पन्न आणि उत्पादन वाढवणं याच्याकरता त्याचा उपयोग होईल आणि त्याचा आर्थिक स्तर उंचावेल याच्याकरता लाभ देणारी ही योजना आहे। त्याच्यातून निश्चितच जे सरकारचं धोरण आहे की कृषी उत्पन्न दुप्पट करणे शेतकऱ्याचं, तर त्याला निश्चितच ही सहाय्यभूत ठरणारी योजना आहे। पण अशा प्रकारची योजना सुरू करताना सरकारचा उद्देश नेमका काय होता? उद्देश नेमका हाच होता की काय आहे की आता आपण जर देश पातळीवर आणि राज्य पातळीवर जर बघितलं तर आजही देश पातळीवर जवळपास 68% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे। महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे, यात देखील 55% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे थेट उदरनिर्वाहासाठी। आणि आपलं महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर सर्वसाधारणपणे 1,53,00,000 एवढे फार्म फॅमिलीज आहेत, म्हणजे शेतकरी कुटुंब जे आहे आणि त्याच्यापैकी 80% कुटुंब ही अल्पभूधारक आहेत, म्हणजे ज्यांची जमीन धारणा जी आहे ती 5 एकरपेक्षा कमी आहे। या ठिकाणी स्क्रीनवर देखील आपल्याला दिसतंय की अत्यल्प म्हणजे 1 हेक्टरपेक्षा ज्याची कमी जमीन धारणा 2.5 एकरपेक्षा अशी 51% लोक आहेत। आणि अल्प म्हणजेच 1 ते 2 हेक्टरच्या दरम्यान जी जमीन धारणा आहे अशी जवळपास 29% लोक आहेत। ह्या दोन्हींची जर बेरीज जर केली तर ती 80% लोक येतात। तर हे जे आहेत तर ह्या लोकांकडे उदरनिर्वाहासाठी जे आहे त्या आपली जमीन जर बघितली तर आपण कोरडवाहू शेती आहे, पावसाळा आधारित आहे जवळपास 83% क्षेत्र। आणि त्याच्यामुळे याच्यातून त्याला थेट आणि निश्चित असं स्वरूपाचं उत्पन्न मिळण्याची शक्यता ही कमी असते, कारण पर्जन्यमान किंवा हवामानातली वारंवारतेचा त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो। त्याच्यामुळे या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याला आर्थिक स्वरूपामध्ये निधी जो आहे तो दिला जातो। साधारणतः एका वर्षामध्ये 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये जे आहे ते दिले जातात आणि खात्यावरती थेट हस्तांतर होतात। बरं मंडळी, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार, कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना आणि आपल्याला मार्गदर्शन करतात विनय कुमार आवटे सर। मंडळी, मागील 6 वर्षामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत। यापैकी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत। या योजनांसंदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत। आपल्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधतायत सुनील चौधरी, जे सेंद्रिय शेती कृषी आयुक्तालय पुणे येथे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत। सुनीलजी नमस्कार। नमस्कार, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर। सुनीलजी, मागील 6 वर्षामध्ये
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. होय. सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार देखील मोठ्या प्रमाणात होतोय आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना राबवलेल्या आहेत. या योजना नेमक्या काय आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला नेमका काय लाभ होणार आहे? काय साधारण आपण जर बघितलं तर रासायनिक आणि कीटकनाशकांचा इतका मोठ्या प्रमाणात वापर होतोय बर. की त्यामुळे जमिनीचं आरोग्य खराब होत आहे. म्हणून उत्पादकताही कमी झालेली आहे, उत्पादित मालाची प्रत खालावलेली आहे, पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे मग जैविक घटकांचा विनाश झाल्यानं जमिनीची सुपीकता खूप कमी झाली आहे आणि याचा परिणाम काय झालाय की मानव आणि पशुपक्ष्याच्या आरोग्यावर खूप झालेला आहे. बर. तर त्यामुळे काय झालंय की केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 16-17 पासून परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली. या योजनेमध्ये एकदा निवड केलेल्या गटाला सलग 3 वर्ष लाभ देण्यात येतो. बर. साधारण 50 शेतकऱ्यांचा 50 एकराचा एक गट असतो. 1258 गट स्थापन झालेले आहेत. बर. आणि या 1258 गटामध्ये 52,000 शेतकरी समाविष्ट झाले नसून 27,500 हेक्टर एरिया कव्हर झालेला आहे. बर. आणि राज्य शासनाने देखील यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विदर्भातले जे 6 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यामध्ये या वर्षापासून सुरू केलेली आहे. बर. तर अशा आपल्या योजना राबवत आहोत आपण. बरं, मला एक सांगा की 100% सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भविष्य काळात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? यासाठी आहे ना, कारण सेंद्रिय शेतीसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये पीजीएस इंडिया ही एक हे आहे आणि दुसरी राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम NPOP ही एक आहे. या 2 संस्थांमार्फत प्रमाणीकरण केलं जातं. तर परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत जे शेतकरी समाविष्ट आहेत त्यांना पीजीएस इंडिया अंतर्गत प्रमाणीकरण केलं जातं त्यांच्या शेतमालाचं. बर. आणि थर्ड पार्टी मधून NPOP मार्फत प्रमाणीकरण केलं जातं. यामध्ये राज्यात साधारण 24 संस्था आहेत, त्यांच्या मार्फत तृतीय पक्षी प्रमाणीकरण केलं जातं. आपल्या राज्यात 3,38,000 हेक्टर क्षेत्र हे प्रमाणीकरणाचं आहे. बर. 36,000 हेक्टर 2,00,000 हेक्टर हे सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रमाणित आहे. आणि राज्यात बराचसा भाग जो आहे डोंगराळ आणि आदिवासी जो भाग आहे त्यामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. बर. तर अशा भागाच्या शेतकऱ्यांना देखील किंवा गटांना देखील प्रमाणीकरणाची सुविधा केंद्र शासनाने या वर्षापासून उपलब्ध करून दिलेली आहे. बर. तर ही लार्ज एरिया सर्टिफिकेशन अशी ते योजनेचं नाव आहे. तर याप्रमाणे आपण प्रमाणीकरण म्हणजे देण्यासाठी आणि त्याची गॅरंटी देण्यासाठी प्रमाणीकरण हे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक आहे. आणि या संस्थांना सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आवटे सर, आपण मगाशी बोलत होतात की शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही जी योजना आहे कृषी सन्मान निधी योजना ही सरकारने राबवलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जो शेतकरी आहे किंवा लाभार्थी आहे त्याच्या खात्यावरती 6,000 रुपयांचा जो मानधन आहे किंवा अनुदान आहे ते हस्तांतरित केलं जातं. परंतु या योजनेसाठी लाभार्थी नेमके कोणते शेतकरी ठरतात? अत्यंत चांगला प्रश्न आहे की ह्या योजनेमध्ये जे शेतकरी आहेत ते सगळे लाभार्थी आहेत. शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर 7/12चा उतारा आहे असं शेतकरी, पण तो शेतकरी इंडिव्हिज्युअल नाही. बऱ्याच ठिकाणी आता आपण राज्यामध्ये बघतो की शेतकरी कुटुंबाकरता हा लाभ आहे आणि शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि त्याच्या 18 वर्षाखालची मुलं यांचा समावेश होतो. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की पतीही लाभ घेतो आणि पत्नीच्या नावावर जमीन आहे तर पत्नीही लाभ घेते. ही योजना खातेदाराकरता नाहीये, केवळ खातेदार ज्याच्या नावावर शेती आहे केवळ त्याच्याकरता नाहीये, तर ज्याच्या नावावर शेती अशा शेतकरी कुटुंबाकरता आहे. म्हणजे एकतर पतीच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावर जो आहे तो लाभ घेता येऊ शकतो. आता आपण स्क्रीनवर बघूया की ह्या योजनेमध्ये कुणाला लाभ घेता येत नाही ते महत्वाचं आहे. सगळ्या शेतकऱ्यांमध्ये की जमीन धारण करणारी संस्था आहे, काही संस्थेच्या नावावर जमीन असतात त्यांना घेता येत नाही. संविधानिक पद धारण करणारे जे काही लोक जे आहेत आजी माजी व्यक्ती त्यांना नाही घेता येत. त्याच्यात आजी माजी मंत्री आले, आमदार खासदार आले, महानगरपालिकेचे महापौर आले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, केंद्र आणि राज्य सरकारचे जे काही अधिकारी आहेत कार्यरत आणि निवृत्त किंवा शासन अंगीकृत संस्था आहेत, स्वायत्त संस्थेतील संस्था आहेत,
आणि त्याच्यातून फक्त चतुर्थ वर्ग आणि ड वर्गाचे जे कर्मचारी आहेत तर त्यांना सोडले, त्यांचं उत्पन्न जरी जास्त असेल. ज्या आयकर भरलेले आहेत ज्यांनी गेल्या वर्षामध्ये, तर ते लोक अपात्र आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्यांना पेन्शन मिळते, निवृत्ती वेतन मिळतं, सर्वसाधारणपणे 10,000 रुपयापेक्षा प्रति महिना जास्त निवृत्ती वेतन मिळतं, अशांना ही योजनेत लाभ देता येत नाही. मात्र जर ते वर्ग 4चे असतील तर वर्ग 4च्या कर्मचाऱ्याला देखील निवृत्ती वेतन कदाचित 12,000, 14,000, 15,000 मिळू शकतं. मात्र तो ह्या योजनेमध्ये पात्र आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही सनदी लेखापाल आहेत, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, अशी जी लोक आहेत, नोंदणीकृत व्यावसायिक आर्किटेक्ट आहेत, तर त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येत नाही. म्हणजे आपण आता सांगितलेले जे निकष आहेत त्या निकषांची पूर्तता करणारे जे शेतकरी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत. बरोबर. परंतु एक सर्वसामान्य शेतकरी आहे, त्याला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, तर त्याने नेमकं कुठे त्याने संपर्क साधावा, म्हणजे गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती कुठे संपर्क साधावा आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? बरोबर. आता आपण बघूया की याची गाव पातळीवर एक समिती, तर स्क्रीनवर आपण बघूया की त्याच्या समितीचे तलाठी अध्यक्ष आहेत आणि ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि सचिव जो विविध कार्यकारी सोसायटीचे जो सदस्य आहेत, यांच्याकडे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा आहे. आणि त्याच्या संदर्भात जी लागणारी कागदपत्र आहेत तर ती आपण बघूया. या ठिकाणी स्क्रीनवर कागदपत्रांची यादी आहे की त्याच्यामध्ये काय फारसं नाही लागत आहे. एक तर म्हणजे त्याचं आधार कार्ड आणि ज्या बँकेमध्ये ते पैसे जमा करायचे त्या बँकेचं नाव, खाते क्रमांक, मग त्याचा IFSC कोड, त्या शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड, ही जी माहिती जी आहे तर ही माहिती लागते. आणि ही माहिती आता ऑलरेडी म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1,53,00,000 जवळपास खातेदार आहेत. त्याच्यापैकी जवळपास 1,10,00,000 शेतकरी कुटुंबांनी याच्यावर अर्ज केलेला आहे आणि 99 लाख शेतकऱ्यांना जवळपास याचा लाभ मिळत आहे. आता जे राहिलेले आहे, जे पात्र आहेत, हे निकष पूर्ण करतात परंतु अद्याप लाभ मिळत नाही, ते देखील ह्या योजनेमध्ये समावेश करू शकतात. तर याच्यासाठी जे आहे तर सर्वसाधारणपणे ही योजना आहे PM किसान सन्मान निधी योजना. त्याचं पोर्टल आहे pm-kisan.gov.in. तर याच्यावर त्या ठिकाणी मी लाल एरो दाखवलाय, तिथं त्या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन म्हणून आहे. त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन जायचं, त्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा आधार नंबर आहे, ते लाल एरो दाखवला, तिथं आधार नंबर टाकला आणि त्या ठिकाणी सर्च केलं की त्याचा ऑटोमॅटिक त्याचा डाटा जो आहे तो जनरेट होतो. नंतर रुरल फार्मर रजिस्ट्रेशन आणि अर्बन फार्मर, शहरी भागातला की ग्रामीण भागातला, याच्यावर त्यांनी क्लिक करायचं. ओके म्हणून तो पुढे गेला की त्याच्यानंतर याची संपूर्ण माहिती भरायची. मग राज्य कोणतं, त्याचा जिल्हा कोणता, त्याचा तालुका कोणता, त्याचं गाव कोणतं आणि त्या गावामध्ये ते शेतकऱ्याचं नाव, आडनाव हे जे आहे सगळं माहिती भरून त्याचा सर्वे नंबर कोणता, गट नंबर कोणता, ही माहिती जी आहे ती त्यांनी भरायची आणि त्या ठिकाणी सेव्ह करायचं. आणि त्याच्यामध्ये त्याला एक सेल्फ डिक्लेरेशन हे ऑटोमॅटिक जनरेट होतं, ते ऑनलाईन त्या लाल एरोने दाखवलेलं आहे. त्या सेल्फ डिक्लेरेशन मध्ये काय ही अत्यंत महत्वाची आहे की तो स्वतः शेतकरी डिक्लेअर करतो की जे अपात्रतेचे निकष मागाशी आपण बघितले तर त्याच्यापैकी कोणत्याही अपात्रतेच्या निकषामध्ये मी बसत नाही, त्याच्यामुळे या योजनेकरता मी पात्र आहे, तर मला या योजनेचा लाभ देण्यात यावा. तो ऑनलाईन तो अपलोड करतो आणि त्याच्यानंतर मग जे तलाठी जे आहेत तर त्यांचं व्हेरिफिकेशन करतात, त्यांच्याकडे व्हेरिफिकेशन येतं की खरोखरच तो पात्र आहे. आणि एकदा ते पात्रता झाली त्याची की मग राष्ट्रीय पातळीवर जे आहे तर थेट निधी जो निघून त्याच्या बँक अकाउंटला तो जमा होतो. सर्वसाधारणपणे 2,000 रुपये दर 4 महिन्याच्या अंतराने जे आहे ते जमा होतात. मंडळी, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भात आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेत आहोत प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भात. मंडळी, प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना या योजनेप्रमाणेच शासनाने विविध योजनांसाठी कृषी आणि कृषीपूरक उद्योगांसाठी देखील विशेष पॅकेज जाहीर केलं होतं. या संदर्भात मधुमक्षिका पालन हा जो एक व्यवसाय आहे, या व्यवसायासाठी देखील सुमारे 500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्याशी फोनवरून संपर्क साधणार आहेत बिपिन जगताप, जे महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बिपिनजी नमस्कार. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सर, विशेषतः मधुमक्षिका पालनाचा जो व्यवसाय आहे या व्यवसायाला उत्तेजना देण्यासाठी किंवा चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने 500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. हो. मुळात कोणत्या मोठ्या संधी या व्यवसायासाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने निर्माण होणार आहेत त्या संदर्भात आपण आम्हाला सांगा. महाराष्ट्रातील एकूण विविधता पाहिली तर मधमाशा पालनाला प्रचंड मोठा वाव आहे. बर. महाबळेश्वरचा पासून किंवा सिंधुदुर्ग पासून ते धुळ्यापर्यंतचा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांचं पालन केलं जात आहे. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी आता व्यावसायिक मधमाशा पालन करणारे लोक तयार होत आहेत. राज्य शासनाच्या मार्फत सध्या मध केंद्र योजना ही योजना सुरू आहे. याच्या माध्यमातून आपण 50% साहित्य स्वरूपात अनुदान शेतकऱ्यांना किंवा बेरोजगार तरुण ज्यांना मधमाशा पालन करायचं आहे त्यांच्यासाठी देत असतो. मात्र केंद्र शासनाच्या वतीनं खादी ग्रामोद्योग आयोग या आयोगाच्या वतीनं आता आपण
स्फूर्ती योजना महाबळेश्वर आणि कोल्हापूरमध्ये राबवत आहोत. बर महाबळेश्वरमध्ये आपण एकूण 470 लोकांना, म्हणजे डोंगर दऱ्यातील जे मतपाळ आहेत, शेतकरी आहेत आणि 25 गावातील लोकांना 1,26,56,56,000 एवढा निधी तिथं उपलब्ध झाला आहे. बर आणि त्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्यांना जवळजवळ 1500 मधमाशांच्या पेट्या वसाहतीसह, काही ठिकाणी वसाहतीसह, काही ठिकाणी फक्त मधमाशांच्या पेट्या आवश्यकतेनुसार आणि त्यांना लागणारे इतर साहित्य त्या योजनेत देत आहोत. म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा फायदा की मधमाशा पालनामध्ये या मधमाशांचं संवर्धन तर होणारच आहे, परंतु उत्पादित मध सुद्धा आपल्या मध संचालनालय महाबळेश्वरच्या वतीनं विकत घेतला जाणार आहे, खरेदी केला जाणार आहे आणि त्याला मधुबनच्या ब्रँड खाली परत लोकांना विक्री केला जाणार आहे. त्यामुळं मधमाशा पालनामध्ये लोकांना बाजारपेठेची कोणतीही अडचण नाही. मात्र आपण जर चांगल्या प्रकारच्या शेती परागीकरणासाठी मधमाशा पालन केलं तर निसर्गाचं संरक्षणही होणार आहे आणि संवर्धनही होणार आहे. नक्कीच नक्कीच सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर. हो, धन्यवाद. मंडळी, श्री बिपिन जगताप यांनी मधुमक्षिका पालनातील संधी या संदर्भात विशेष माहिती दिलेली आहे. हा कार्यक्रम आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन या विशेष कार्यक्रमात बघणार आहोत. जरूर पहा उद्या संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन या कार्यक्रमात. आवटे सर, मगाशी आपण प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिलीत. शेतकऱ्यांनी कुठे नेमका संपर्क साधावा, कशा प्रकारे अर्ज आहे, हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु या योजनेचे जे लाभार्थी आहेत यापैकी एक पुण्याचे सुरेश नवले. बरं, आपण नंतर त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. परंतु मला एक सांगा की तुम्ही अर्जाविषयी माहिती दिलीत की अर्ज कसा ऑनलाईन पद्धतीने भरावा, आणि त्यानंतर मला एक माझ्या मनात प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणारी ही योजना आहे, परंतु वर्षाला 6,000 ही रक्कम पुरेशी ठरते का? आता तुम्ही जर बघाल तर पूर्वी कृषी विभागामार्फत या योजनेच्या पूर्वी अनेक योजना राबवण्यात येत होत्या. या योजनेच्या माध्यमातून कधी ट्रॅक्टरला सबसिडी होती, कधी फळबाग लागवडीला सबसिडी होती, ठिबक सिंचनाला सबसिडी होती, अनेक अवजारं जी आहेत तर ती अनुदानावर दिली जायची, बियाणं अनुदानावर दिलं जायचं. आता याची लाभार्थी संख्या जर बघितली तर सर्वसाधारणपणे दरवर्षी एक 10-15 हजाराच्या पलीकडे ती जायची नाही एकूण संख्या जी आहे. आता राज्यातली जर शेतकरी कुटुंब जर बघितली, एकूण लोकसंख्या तर 11 कोटी आहे याच्यामध्ये आणि शेतकरी कुटुंब जवळपास 1.5 कोटी आहेत. आता 1.5 कोटीच्या 10% जर म्हटलं तरी जवळपास 1.5 लाख येतात आणि 1% जर म्हटलं तर 15,000 येतात. म्हणजे जेमतेम 15,000 लोकांना तो लाभ जो आहे आपण तो द्यायचो. ही एकमेव योजना अशी आहे की ज्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला, मगाशी जे अपात्र निकष म्हणजेच काय की ज्याचा आर्थिक उत्पन्नाचं जास्त आहे तर त्याला फक्त याच्यातून गाळलेलं आहे. बाकी सगळ्या शेतकऱ्यांना, आपल्या राज्यातले 1.5 कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास 1 कोटी शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेतात आणि 6,000 रुपये ही कमी अमाऊंट नाहीये, खूप मोठी अमाऊंट आहे. जर देशपातळीवर जर बघितलं तर 70-75 हजार कोटी रुपये जे आहे योजनेच्या माध्यमातून दिले जातात. आपल्या केवळ महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 9,200 कोटी रुपयाची अनुदान जे आहे ते शेतकऱ्याला याच्यातून दिलं गेलेलं आहे. आणि या 6,000 रुपयांमध्ये जो आहे तो घरचं बियाणं वापरतो, कधी जर लागलं तर कीटकनाशक वगैरे एखादं आणणं किंवा त्याचा अत्यंत कौटुंबिक गरजा जे आहे ते भागवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. आणि दर 4 महिन्यानंतर 2-2 हजार अशा टप्प्याटप्प्याने तो निधी येतात. त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थापन, त्याची क्रयशक्ती ही मेंटेन करायला देखील निश्चितच उपयोग होतो. आणि आपल्याला त्या शेतकऱ्याच्या मनोगतातून आपल्याला कळेलच की खरोखरच शेतकऱ्याला आपण एक ते मनोगत जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्यातील आपले शेतकरी आहेत जे लाभार्थी आहेत या योजनेचे. नक्कीच. मी PM किसान योजनेचा लाभार्थी आहे. माझं नाव संजय कौशिका नवले, राहणार नवलेवाडी, पोस्ट पिंपरी पेंढार, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझी शेती कोरडवाहू आहे, 4.25 एकर. ते योजनेचे मला किसान PM योजनेचे 4 हप्ते मिळालेले आहेत. त्या योजनेच्या हप्त्यातून माझ्या शेतीसाठी खर्चिक अडचण दूर होती आणि माझ्या कुटुंबाला पण हातभार लागतो. या योजनेचा मी शेतीच्या बी बियाण्यासाठी उपयोगी पडतात. या योजनेचा मी लाभार्थी आहे. धन्यवाद. हे होते प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचे एक लाभार्थी पुणे जिल्ह्यातील होते. सर, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे, जे पात्र आहेत त्यांच्या संदर्भात आपण बोललात, परंतु जे नवे शेतकरी आहेत, जे उत्सुक आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ मिळावा असं त्यांना वाटतं, तर त्यांनी नेमकी काय करावं, प्रक्रिया काय आहे, आणि अर्जाचा तुम्ही सांगितलेला आहे, परंतु ती नेमकी प्रक्रिया काय आहे? बरोबर.
मित्र हो, की आता आपण बघितलं की राज्यातले मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 1 कोटी लोकांनी जे आहे म्हणजे 1 कोटी 10 लाख लोकांनी अर्ज केलेला आहे. त्याच्यापैकी जवळपास 99 लाख शेतकरी हे पात्र शेतकरी आता लाभ घेत आहेत. मात्र जे अजूनही याच्यातून ह्या निकषात जे बसणारे आहे, जो शेतकरी आहे परंतु ज्याचं उत्पन्न 10,000 रुपयापेक्षा जे आहे तर ते मासिक उत्पन्न जास्त आहे याच्यामध्ये, किंवा मगाशी आपण अपात्रचे निकष सांगितले तर त्याच्या जो बसत नाही असा जो काही पात्र असेल तर त्यांनी पीएम किसानचं जे पोर्टल आहे www.pmkisan.gov.in या पोर्टलवर गेल्यानंतर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हा जो आहे तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी स्क्रीनवर परत एकदा आपण बघूया. तर या ठिकाणी एक तर शेतकरी थेट आपला अर्ज करू शकतो, किंवा शेतकऱ्याला जर ते शक्य नसेल तर आपले सरकार किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर जे आपल्या गावामध्ये जे आहे तर त्यांच्याकडे जरी गेलं तरी ते आपला अर्ज जो आहे तो अपलोड करून देतात. आणि ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. या माध्यमातून तो अपलोड आपला अर्ज जो आहे तो याच्या संकेतस्थळावर होऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला सांगायचंय की या संदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तरीही अडचणी येत असतील तर आपल्या संपर्कासाठी जे आहे ते या ठिकाणी स्क्रीनवर आपण केंद्र सरकारचं संकेतस्थळ मी दिलेलं आहे, टोल फ्री नंबर दिलेले आहेत. ह्या क्रमांकावर फोन करून देखील आपल्याला माहिती जाणून घेता येते किंवा आपल्या अडचणी जे आहेत त्याचं निराकरण करून घेता येतं. आपलं कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचं जे काही वेबसाईट आहे संकेतस्थळ त्याच्यावर जाता येतं, किंवा आपल्या गावचे तलाठी जे आहेत, कृषी सहाय्यक आपल्या गावामध्ये आहेत, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आहेत, जे प्रांत जे असतात ते प्रांत ह्या तालुकास्तरीय समितीचे जे आहेत ते प्रमुख असतात. तलाठी गाव पातळीवर समितीचा प्रमुख आहे. त्याच्यामुळे ही लोक तुम्हाला निश्चित मदत करतील आणि असा एकाही शेतकरी जे आहे ते योजनेतून वंचित राहणार नाही. आणि काय अडचण आली तर मी सांगितल्याप्रमाणे ही जी लोक आहेत ही आपल्याला नक्की मदत करतील. पण या योजनेसाठी जे इच्छुक आहेत शेतकरी त्यांनी हा अर्ज भरला ऑनलाईन, तर त्यांना आपण पात्र आहोत या योजनेसाठी हे केव्हा कळवलं जातं? साधारणतः कालावधी किती असतो? साधारणतः 1 महिना भराचा किंवा 2 महिन्याचा कालावधी जातो की त्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो पोर्टलला अपलोड होतो. आणि तो अपलोड झाल्यानंतर ज्या तालुक्यातला आहे त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या लॉगिनला तो येतो. त्याच्यानंतर जिथले जे तलाठी वगैरे जे आहेत त्यांच्याकडे तो तपासायला जातो की खरोखरच तो योग्य आहे आणि हे पात्रतेच्या निकषामध्ये जो आहे तो पात्र आहे. तो ते तलाठी त्या ठिकाणावर मग त्याचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून अपलोड करतात. नंतर तालुकाचं युनिट जे आहे तर ते तालुका तहसीलदार कार्यालयातून जे आहे तर त्याला मान्यता देण्यात येते. त्याच्यानंतर जिल्हा कार्यालय नोडल अधिकारी असतात ते त्याला मान्यता देतात. त्याच्यानंतर मग राज्य पातळीवर स्टेट नोडल ऑफिसर आहे त्यांच्याकडून मान्यता झाली की मग केंद्र सरकारच्या पातळीवर जे आहे जे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर आहे तर त्यांच्या माध्यमातून सगळं म्हणजे पब्लिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम PFMS याच्या माध्यमातून जो एकदा अप्रूव्ह झाला की थेट तिथून पैसा निघतो आणि ते त्याच्या खात्यावर जे आहे जमा होतात. बरं, मला एक सांगा की आता भविष्य काळामध्ये ही योजना अशी सातत्याने सुरू राहणार आहे का, आणि या योजनेच्या निधीमध्ये काही वाढ होणार आहे का? आता भविष्य काळात ही योजना सुरू झालेली आहे तिथं या शेतकऱ्याकरता लागू राहणार म्हणजे आहे. आता त्याच्यानंतर आता शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाला जर वाटलं याच्या संदर्भामध्ये की हा निधी कमी पडतो आहे, जसं इन्फ्लेशन वाढतं, महागाई वाढते, कृषी निविष्ठांचा खर्च वाढतो, तर कदाचित भविष्यामध्ये शासन जे आहे ते याच्या संदर्भामध्ये फेरविचार करून या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकतो किंवा अन्य काही पर्याय जो आहे तो शोधू शकतो. बरं, पुन्हा एकदा आपण आपल्या जे शेतकरी मित्र आहेत जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण संपर्क जो आपलं संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ आणि नंबर आपण पुन्हा एकदा सांगितले तर फार बरं. परत एकदा आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघूया कारण ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी स्क्रीनवर मी विनंती करतो, या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसते. एक तर कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार, गावचा तलाठी, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, कोणाशी कोणत्याही कार्यालयाशी जे आपण म्हणजे कृषी किंवा महसूल विभागाच्या कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकता आणि योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या संपूर्ण राज्याचा जर विचार केला, महाराष्ट्र राज्याचा, तर आतापर्यंत किती लाभार्थी आहेत? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर बघितलं तर 1,53,00,000 खातेदार संख्या आहे 2015-16च्या कृषी गणनेप्रमाणे म्हणजे सेन्सस प्रमाणे. आणि त्यापैकी जवळपास 1,10,00,000 शेतकऱ्यांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 1 कोटी लाभधारकांची जी आहे ते तपासणी होऊन जवळपास 98 लाख ते 99 लाख शेतकरी हे पात्र होऊन त्यांना जो आहे तो आता मदत मिळत आहे. आता नवीन लोक जे अर्ज करतायत आणि जवळपास 10 लाख लोक त्या प्रक्रियेमध्ये आहेत की अर्ज आले त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. सर्वसाधारणपणे 1 कोटी लोक जे आहेत आपण म्हणू शकतो की आता आपल्या राज्यामध्ये याचा लाभ घेतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणारी ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी हितावह अशी योजना आहे. नक्कीच सर, आपण कार्यक्रमात आज सहभागी झालात आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.